परप्रांतीय रिक्षावाले मराठीचे धडे गिरवणार आहेत। मराठी बोलण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले। भाजप वाहतूक सेल आणि रिक्षा संघटनेचा हा उपक्रम पाहायला मिळतोय। या डोंबिवली शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येने राहतात आणि आतापर्यंतही याच्या अगोदरही मोठ्या गुण्यागोविंदाने कोण रिक्षा चालक असेल, कोण कामगार असेल, कोण व्यापारी मंडळात असेल, कुठे असे सर्व आमच्या या भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व हा आमचा परिवारच म्हणून आम्ही आतापर्यंत त्यांच्यासोबत राहत आलो। मी कल्याण जिल्ह्याच्या वाहतूक आघाडीचा अध्यक्ष या नात्याने या विशेष कार्यशाळेचं आयोजन यासाठी केलं की यांना आमचे जे हे हिंदू बांधव आहेत यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान व्हावं यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं। आज आपण इथे मराठी कार्यशाळेचे आयोजन केलं आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकणे अनिवार्य आहे। त्यासाठी आपण यांचे कार्यशाळा घेत आहोत। यात आपण 4 यांचे सेशन घेणार आहे। प्रत्येक सेशन 1-1 तासाचे असणार आहे आणि 4 सेशन झाल्यानंतर यांना आपण एक प्रमाणपत्र देणार आहोत। हे प्रमाणपत्र प्रत्येक रिक्षा चालकाला, अमराठी रिक्षा चालकाला त्यांच्या पासिंगसाठी, त्यांच्या परमिट रिन्युअलसाठी गरजेचं असतं। तर मराठी बोलण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर भाजप वाहतूक सेल आणि रिक्षा संघटनेनं हा उपक्रम राबवल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर राज्यामध्ये सध्या मुंबईमध्ये परप्रांतीय रिक्षावाल्यांना मराठी बोलणं हे अनिवार्य करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी बोलण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजप वाहतूक सेल आणि रिक्षा संघटनेकडून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे।